फर्स्ट पॉइंट आहे अंडरस्टँडिंग द सिलेबस. सेकंड पॉइंट आहे पॉवर ऑफ प्रेयर. बर, अंडरस्टँडिंग सिलेबस मध्ये काय? ऑब्झर्व द लाईफ इन्सिडेंट in the context of an officer किंवा एक आदर्श नागरिक. तुमच्या डोक्यात काहीतरी होऊ द्या हालचाल. सो आपल्या इन्सिडेंट सराउंडिंग म्हणलंय. सराउंडिंग मध्ये जे काही इन्सिडेंट घडतात ऑल राईट. चला, एक आदर्श व्यक्ती, आदर्श नागरिक म्हणून आपण आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे कसं पाहिलं पाहिजे हा दृष्टिकोन ऍज अ ग्रोईंग किड और ग्रोईंग सिटीजन ऑफ इंडिया या गोष्टींकडे लक्ष द्या. शांततेने लक्ष द्या. ज्या तुम्हाला गोष्टी अयोग्य वाटतात त्या गोष्टी योग्य कशा असल्या पाहिजेत, का असल्या पाहिजेत हा विचार येणार ते तुम्हाला तुमच्याकडं जर इफ you are surrounded by the good things, good culture, good thoughts, good books, good people around you, good society. आणि या चांगल्या गोष्टींच्या सहवासात असल्याशिवाय चांगल्या गोष्टी तुम्हाला भेटणार नाही आणि तुम्हाला त्याची आवड लागणार नाही. बघा, आपली आवड ही कशावर अवलंबून असते तर आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडतात त्याच्यावर आपली आवड निश्चित होते. खऱ्या अर्थानं आपली आवड ही आपली आवड नसतेच कधी. आपली आवड ही ऑलवेज समाजानं आपल्यावर थोपवलेल्या गोष्टीवरून तयार होत असते. समजलं? समाजात ज्या गोष्टींना व्हॅल्यू असते ना, कळत नकळत आपल्याला ती आवड निर्माण होते. सो आवर likings and dislikings are always influenced by the average thinking levels of the society around us. This is fact. त्याच्यामुळं अर्थात मला मी आज युपीएससी साठी दररोज संध्याकाळी पप्पांना भांडणं करून रडून भागून काहीतरी अडचणी सांगून रिक्वेस्ट करून दया याचना करून मी मागून घेतोय मोबाईल आणि दररोज संध्याकाळी बसतोय. काय कारण आहे याचा अर्थ मला मला फक्त अट्रॅक्शन आहे. लक्षात घ्या. वाय डू आय वॉन्ट टू बी अन IAS ऑफिसर हे सगळ्यात पहिलं. अर्थात या वयामध्ये तेवढ्या सखोल पद्धतीनं तुम्हाला शक्य नाही होणार. मात्र तरी देखील हे काय बनलं असतं मला IAS अट्रॅक्शन का असावं, वाय IAS त्याच्यावर थोडासा विचार करा. चर्चा करा घरच्यांची. काय फरक पडत नाही. काय असतं पप्पा IAS, काय असतं मम्मी IAS, वाय IAS, वाय UPSC, का बरं मला अधिकारी का बनायचंय, काय असतं लाईफ, जनरल चर्चा का बनायचं अधिकारी. एवढे सगळे अधिकारी असताना एवढे सगळे कॉम्पिटिशन आहे मग लोकांना बनून द्या ना, मलाच काय म्हणायचं. वाय शुड आय वॉन्ट टू बी अन IAS. तो एक महत्वाचा मुद्दा आहे. फोर्थ आपला आहे पॉवर ऑफ प्रेयर. फिफ्थ पॉइंट आहे एक्स्ट्रा करिक्युलर रीडिंग. सिक्स्थ पॉइंट आहे टाइम शेड्यूल. जमतंय का मला, मी किती टाइम बोंबलत घालवतो, माझा टाइमचा शेड्यूल काय आहे.
काय माझं टाइम मॅनेजमेंट आहे. हा, टाइम मॅनेजमेंट. ऑफकोर्स सिलेबस जर समोर असेल तर सिलेबसला धरून या गोष्टीमध्ये तुम्ही जर जगायला लागले तर तुम्ही त्या UPSCच्या रूटवर आहात हे तुम्हाला स्वतःला सांगता येईल. ठीक आहे. हे सगळे मुद्दे शांत लिहून घ्या. याच्यावर आपण एक एक करून चर्चा करू. हे सगळे मुद्दे शांत लिहून घ्या. अर्थात त्यांना काही वेगळं करता येणार नाही, पण तरी पण वेगळं लिहितो. 7 पॉइंट आहे. प्रॉब्लेम्स इन द सोसायटी or problems faced by the society at present time, in present situation. हा एक मुद्दा असू शकतो आपला. आता याच्यामध्ये सब पॉइंट असू शकतात. प्रॉब्लेम्स ऍट व्हेरियस लेवल्स अँड स्टेजेस. म्हणजे व्यक्तिगत लेवलला काही अडचणी असतात सोसायटीमध्ये, काही अडचणी फॅमिली लेवलला असतात, कौटुंबिक लेवलला, आणि काही अडचणी असतात सोशल लेवलला. स्टेजेसचा अर्थ वेगवेगळ्या स्टेजेसला, लाईक लाईफच्या 5 to 15 इयर्सच्या मुलांचा वेगळे प्रॉब्लेम्स असू शकतात. 15 to 25 चे वेगळे असू शकतात. 15 to 30 म्हणा, 30 to 40 चे वेगळे असू शकतात, आणि 40 to 60 चे वेगळे असू शकतात. 60 to 60 अँड अबोव्हचे वेगळे असू शकतात. आपल्या आजूबाजूला कोणत्या प्रकारचे चर्चा चालतात, काय नीतीभ्रष्ट असतं, काय नैतिक असतं, या सगळ्या गोष्टींची आपल्याला प्रॉपर व्यवस्थित चर्चा करणं, आत्मसात करणं, या गोष्टी आवश्यक आहे. वी हॅव टू ग्रो फर्स्ट ॲज अ केअरिंग ह्युमन बिईंग. वी हॅव टू ग्रो फर्स्ट ॲज अ केअरिंग ह्युमन बिईंग. आणि त्याच्यामधून एक व्यक्ती अधिकारी म्हणून निवडला जातो, जो मोस्ट केअरिंग आहे, मोस्ट सुटेबल आहे. मग आपण आजच्या लेक्चरमध्ये या जनरल गोष्टी करू, आणि उद्या आपण बघणार आहोत पॉवर्स ऑफ अन IAS ऑफिसर. काय भानगडे बाबा, हे IAS ऑफिसर काय पॉवर असते, या गोष्टींची सखोल चर्चा उद्याच्या लेक्चरमध्ये आपण करू. का मला IAS बनायचं आहे? Until unless I know the importance of XYZ thing. मला समजा एखाद्या गोष्टीचं महत्वच माहित नाहीये, तोपर्यंत मी ती गोष्ट घरी नाही आणत. सपोज आपल्याला कूलर आणायचा आहे. कूलर का आणायचा आहे, काय महत्व आहे? समर मध्ये गरमी खूप होते. कूलर आणल्यास आपल्या घरामध्ये थंडावा आपण तयार करू शकतो, थंड वातावरण निर्मिती करू शकतो. आणि थंड वातावरण निर्मिती केल्यास आपल्याला जास्त घाम, बघा आता मला घाम येत होता, AC चालू केल्यामुळे घाम येणं बंद झालं. तर त्या कूलरचा फायदा मला काय होणार आहे? So why do I want to buy cooler for me? Why do I want to buy an AC for our family? का आणायचं आहे? Why is to be very much clear to all of us. म्हणजे हे फक्त UPSCच्या कॉन्टेक्स्ट मध्येच नाही, तर कोणताही प्रोजेक्ट हाती घेण्याच्या अगोदर, सपोज वी आर गोइंग टू स्टडी एनी सब्जेक्ट. आज मी त्याच्या अगोदर तुम्ही हेडिंग पाहिलेच असेल, अर्थात रेकॉर्डिंग मध्ये ते आलेलं नाही. शिक्षकांशी संवाद या सत्रामध्ये मी बोलत होतो आज. I was talking about importance of reading. Fine. तर अरे तो कुठं होतो आपण? वाय डू, हा, तर इम्पॉर्टन्स, शिक्षकांशी संवाद साधताना इम्पॉर्टन्स ऑफ रिडिंग. आणि याच्यामध्ये मी बोलत होतो की एखादा सब्जेक्ट शिकायचा मला का शिकायचा. सो अनटिल अनलेस का आपलं क्लिअर होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या विशिष्ट विषयामध्ये गोडी लागणं शक्यच नाही. आता बाबा कलेक्टर हो, कलेक्टर हो, कलेक्टर हो, कलेक्टर हे, पण तू प्रॉपर संकल्पना कोणाकडेच नाहीये. काय असतं कलेक्टर बाबा, काय करतात कलेक्टर, काहीच माहिती. मग मला का बनायचं, तर हे कलेक्टर काय असतं,
एसी काय असतो किंवा कूलर काय असतो हे, आणि मला का पाहिजे, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजल्या पाहिजे. एक कलेक्टर का असतं आणि मला का बनायचंय. आता आपल्यासाठी सध्याची टर्म जी आपल्याला समजण्यासारखी आहे ती कलेक्टर आहे. याच्यामध्ये आणखीन काय काय असतं हे पुढचा विषय आपला. सो अनेक वेळेला आपल्याला खूप जास्त उत्सुकता असते. काय, भूक लागली. लक्षात घ्या, आपल्याला समजा काहीच माहित नाही, याचा अर्थ काय माहितीये का, अनेक दिवसांपासून आपण भुकेलेलो आहोत. सपोज समजा ही कंडिशन असेल, तर जर आपण भरभर भरभर खाल्लं तर आपल्याला उलटी होण्याची शक्यता असते, ते अपचन होतं. जेवढा जास्त दिवस भुकेलेले तुम्ही आहात ना, तेवढं सावकाश थोडं थोडं खावं लागतं. समजा आता याचं उदाहरण आहे, समजा आपली उलटी झाली. उलटी झाल्या, जनरल सांगतो तुम्हाला, जनरल आहे. उलटी झाल्यास आपला अर्थात पोट रिकामा झालेलं असतं. मग उलटी झाली तर ब्रश करायचा, स्वच्छ तोंड वगैरे धुवायचं आणि मग जेवायला चालू करायचं का लगेच? अजिबात नाही. ते नाही पचन होत. नो, बॉडी डज नॉट ऍक्सेप्ट दॅट. एम्प्टी स्टमक डज नॉट ऍक्सेप्ट वॉट एव्हर फूड यू ईट इफ इट इज इन मोर क्वांटिटी. तर मग आपल्याला सांगितलं जातं बाबा, थोडासा शिरा त्यात तूप टाकून खायचा. म्हणजे काय होतं, ते अन्न नलिकेतून जे उलटी झालेली आहे तिथं ऍसिडचा जो काही त्रास झालेला आहे त्याच्यामुळे जे काही जखमा झालेल्या आहेत त्या फूड पाईपला, त्या काय होतात, दुरुस्त होतात आणि किंवा त्याला ते ऑइलिंग होतं. समजलं? बाय द वे, हा विषय काय झाला की बाबा आपल्याला खूप भूक लागलेली आहे, त्यावेळेला भरभर भरभर खाऊन घ्यायचं नाही. अर्थात आपला युपीएससी विषयी खूप काही क्युरिओसिटी आहे. याचा अर्थ एका दिवसात सगळं बघितलं तर काय होईल, उद्या आपण रिफ्लेक्ट होऊ शकू त्याच्यापासून. अरे यार, एवढं किचकट असतं का, शांत ना, पीसफुली वन बाय वन एक एक पेज उलटून बघू काय आहे, अगोदर आढावा घेऊ आणि नंतर मग त्यामध्ये घुसू. अगोदर बघतो ना आपण तपासून, हं, काय अवस्था आहे ती. कुठल्याही गोष्टीमध्ये समजा सभा मंडप भरलेला आहे, बरं 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 तुम्ही बघता ना अगोदर काय अवस्था आहे, कोण बोलतंय, कोण कुठं बसलंय, बसायला कुठं जागा आहे, आणि सावकाश. सपोज काल मी सांगितलं लग्नाचं उदाहरण तुम्हाला दिलं होतं प्रमाण. तर तुम्ही समजा यू टेक एन एक्झाम्पल, तुम्ही लग्न मंडपात गेले आणि मंडपामध्ये भरपूर लोक बसलेले आहेत. तुम्ही गेले गेले बरोबर 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 घुसून जागेवर बसता का नाही, अगोदर आढावा घेता. अगोदर परिस्थितीचे काय करता, थोडस काय कुठं सगळीकडे डोळे फिरवता. अगोदर परिस्थिती जाणून घेण्याचा, परिस्थितीची जाण तुम्हाला होते किंवा जाणून घेण्याचा प्रयत्न करता परिस्थितीला. आणि कोण कुठं उभं राहिलंय, कोण आपल्या ओळखीचं आहे, कोण आपल्याकडे बघतंय, कोणाकडे आपण बघावं, या सगळ्या गोष्टींचा प्रॉपर विचार करून मग तुम्ही ठरवताय, आता इकडे उभा राहू, तिकडे बसू. ट्राय टू अंडरस्टँड. सो एव्हरीथिंग मस्ट बी टेकन इन द सिमिलर वे. एव्हरीथिंग इन द वर्ल्ड, एव्हरीथिंग इन द लाईफ. तर त्याचप्रमाणे आपल्याला उत्सुकता आहे, मात्र एक एक गोष्ट आपण धागा धागा जर वेगवेगळ्या करण्याचा प्रयत्न केला तर त्याची उकल व्यवस्थित होईल. पाहिजे. तर हे काय काय दिलं तुम्ही आम्हाला जरा समजावून सांगा ना. सांगू ना, 100% सांगू, तुमच्यासाठीच दिलं हे सगळं. बर, सगळ्यात पहिलं मला सांगा, लवकर लवकर सांगा रे, लवकर लवकर सांगा, किती लोकांनी आपल्या घरामध्ये सिलेबस लावलेला आहे, लवकर सांगा. तर कोणीच लावला नाही? एखाद्याने लावला का? एखाद्याने लावला आहे का? जर तुम्ही सिलेबस लावला नाही तर तुम्ही खऱ्या अर्थानं सध्या तरी बावळट आहात. फक्त तुम्हाला काहीतरी बॅग मध्ये भरण्याची गडबड आहे. तर सांगा मला काय येते, शिकवा जरा मला, शिकवा. म्हणजे काय, फक्त बॅगा भरायच्या, घरात द्यायचं, न्यायच्या आणि फेकून द्यायचं, काही तुम्ही करणार नाही त्याचं. लक्षात घ्या, हे उत्सुकता, जसं मी जसं ज्या पद्धतीनं मी आय एम ट्राईंग टू मेंटेन कन्सिस्टन्सी इन डिलिव्हरिंग द नॉलेज अबाउट फाउंडेशन ऑफ युपीएससी, तुमच्याकडून देखील तसा मला प्रतिसाद भेटला पाहिजे. आय मस्ट गेट सिमिलर फीडबॅक फ्रॉम यू ऑल्सो. तर तुम्ही या गोष्टी सांगितल्या होत्या, यापैकी एवढ्या गोष्टींची मी पूर्तता केली आहे. सांगा लवकर मला, कोणी कोणी काय काय केलं, लवकर सांगा. तर तुम्ही तुमच्यापैकी कोणीच काय सांगितलं नाही. तुम्ही फक्त गोष्टी ऐकता, तुम्हाला गोष्टी ऐकायला भारी वाटतं. पप्पांकडून मोबाईल घ्यायचा, मला युपीएससी फाउंडेशन करायचंय, खूप मोठं मोठं नाव सांगून त्यांना काहीतरी भीती दाखवायची, मोबाईल कब्जात घ्यायचा आणि एक तास माझ्या एक टाइमपास म्हणून गप्पा ऐकायच्या. असं करताय का तुम्ही? सांगा मला. कोणी कोणी सिलेबस आपल्या घरामध्ये लिहिला? कोणता दिला होता सिलेबस मी? युपीएससी फाउंडेशन दिला होता का? चला सांगा लवकर.
पहिला मुद्दा, सिलेबस प्री पेपर वन. लिहिला का सिलेबस घरामध्ये? लवकर सांगा, कोणी लिहिला का सिलेबस? कोणी लिहिला का? हम्म लिहिला कोणी सिलेबस? मला नावच घ्यावं लागेल का? आरोही काळे, सिलेबस दिला का? नो सर. अरे, जे काय रेकॉर्डिंग बंद झालं. जे काय तुम्ही हे प्रेयर बनवताय आणि त्या देवाच्या देवाऱ्या शेजारी लावताय, तर तुमच्या जीवनातील सर्वात महत्वाची प्रेयर असेल. ज्यात तुम्ही लिहायचं, मी अवांतर वाचन म्हणजे काय, एक्स्ट्रा करिक्युलर रिडिंग एवढा वेळ करेल. ठीक आहे, स्पष्टपणे त्या गोष्टी लिहा. मी खरं बोलेल, खोटं कधीही बोलणार नाही. मी फक्त चांगल्या गोष्टीच ऐकेल, चांगल्या गोष्टीच पाहिल. ठीक आहे, वाईट बघू नका, वाईट पाहू नका. नाही, संदीप माहेश्वरीने यांना काटलेलं आहे. त्यांनी काय म्हणतात, वाईट गोष्टी बघणार नाही, त्याची मना चांगल्या गोष्टी बघेल, चांगल्या गोष्टी ऐकेल, चांगल्या लोकांच्या सहवासात राहील, चांगल्या बुक्सच्या सहवासात राहील. या गोष्टी तुम्हाला स्पष्टपणे त्या प्रेयर मध्ये लिहायच्या. प्रेयर म्हणजे काय, जी काही आरती वगैरे असेल ना, तुमचं जे काही समजा गणपतीची आरती असेल किंवा काय असेल, तुम्ही जे संध्याकाळी देवासमोर उभा राहून काय जे बोलता, तुमच्या घरच्यांनी काय शिकवलं असेल ना, हे देवा मला खुशाल ठेव, माझा स्कॉलरशिप मध्ये पहिला नंबर येऊ द्या, असं काहीतरी बोलता की नाही तुम्ही? तर ते एक लाईनचं नसून काय असेल ते, तुम्ही आता माझा परवा 1 मेला निकाल लागणार आहे, माझाच पहिला नंबर येऊ दे, याचा अर्थ बाकीच्या लोकांना फेल करू दे असं नाही. सर्वांना चांगले मार्क्स. आता थोडस बदलायचं आपल्याला, आपला अधिकारी बनायचं. आता उद्याच्या लेक्चरमध्ये खूप आणखीन थोडासा अट्रॅक्टिव्ह पोर्शन मी कव्हर करणार आहे, की ऍक्च्युली IAS अधिकाऱ्याचं अट्रॅक्शन आपल्याला का असलं पाहिजे, आणि ज्यांना नसेल त्यांनाही का निर्माण होऊ शकतं. तर पॉवर्स ऑफ IAS ऑफिसर असेल, किंवा हु शुड ट्राय टू बिकम एन IAS ऑफिसर, याच्यावर आपण चर्चा करू. एका लेक्चरमध्ये होईल किंवा 2 लेक्चर लागतील, डज नॉट मॅटर. आपला गडबड करून फक्त पिशवी घरात जाऊन फेकून द्यायचं नाही. त्या बॅग मध्ये काय काय गोष्टी भरतोय आपण, ह्या देखील आपण तपासून व्यवस्थित खात्री करून चांगल्या चांगल्या गोष्टी भरण्याचा आपण प्रयत्न करू. तात्पर्य ब्रेन मध्ये, समजून घ्या. सो बरोबर भाई. तर ते प्रेयर, प्रेयर तुम्हाला सांगितलं होतं की प्रेयर मध्ये जे काय बोलायच्या गोष्टी, त्याचे 25, 30, 40 गोष्टींची लिस्ट लावा. दररोज मी एवढ्या वाजता उठेल, दररोज एवढ्या वाजता झोपेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला, जे नित्यकर्माच्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या, आणि त्या ठिकाणी बोला, मी माझ्या सद्विवेक बुद्धीस बनवून परमेश्वर साक्षीने असं शपथ घेतो की या गोष्टी मी नित्य नियमानं करेल, असं म्हणून दररोज. आणि जेवढे, आता असा वेळ शोधायचा संध्याकाळच्या प्रेयरचा, प्रार्थनेचा. प्रार्थनेला खूप मोठं महत्व आहे, जीवनामध्ये असलंच पाहिजे, असलंच पाहिजे. देर इज नो अदर अल्टरनेटिव्ह फॉर द प्रेयर. प्रेयरचा अर्थ सायंटिफिकली पण आहे, पण सायंटिफिकली सध्या तुम्हाला नाही सांगणार आहे. थोडाफार बाबा. सायंटिफिक म्हणजे काय, तुम्ही तुमच्या ऍक्च्युअली ब्रेन मध्ये काय करता, ते प्रोग्रामिंग करता. थोडक्यात परवा मी लिहिलं होतं, जे तुम्ही विचार करता तुम्ही तसेच बनता. आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही छोटे मोठे अनुभव आले असतील तुम्हाला, किंवा तुमच्या पाल्यानं, किंवा इथे शिक्षक असतील तर त्यांना स्वतःला, जे जसं आपण विचार करतो तशाच गोष्टी घडतात, आणि आपलं आश्चर्य वाटतं, मी असं विचार केला होता, असं झालं. सो दॅट इज सायन्स अँड फिलॉसॉफी. ते तसंच घडतं, आणि त्याचाच एक पार्ट आहे हा प्रेयरचा. म्हणजे आपण प्रेयर करतोय, देवाच्या साक्षीने तसा विचार करतोय, आणि आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला कामाला लावतो. लक्षात घ्या, हे असंच घडणार. मी या लाईफ मध्ये माझं आयुष्य IAS म्हणूनच जगेल. आतापासून तुमच्या ब्रेनला सांगून द्या, आणि त्याप्रमाणे ऍक्टिव्हिटी करा. नुसतं सांगून द्यायचं आणि सिलेबसच द्यायचा नाही, असं चालणार नाही. नाही चालणार. बर, मला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्यापैकी किती लोकांनी प्रेयर तयार केलेली आहे? किती लोकांनी लावलेली आहे? नाही लावली तर मला विचारलं का नाही, तर कसे लावायचे? तर अगेन
तुम्ही सध्या जे काम करताय हे सक्सेसच्या दिशेने चाललेलं नाही, हे फेल्युअरच्या दिशेने चाललंय, हे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो या ठिकाणी. ठीक आहे. याला हे असं काम जर केलं तर सक्सेस अजिबात मिळत नाही, अजिबात कधीच मिळत नाही. सक्सेस वेगळ्या दिशेला असतं आणि तुम्ही वेगळ्या दिशेला चाललेले आहात. ज्या दिशेने तुम्ही चाललेले आहात त्या दिशेमध्ये त्या मार्गामध्ये सक्सेस नाहीच आहे. ठीक आहे, हे समजून घ्या. हे जर केलं, तुम्ही माझ्या गोष्टींवर विश्वास ठेवला तरच या तुम्ही, अदरवाईज येता कशाला, येऊच नका ना. कशाला वेळ घालवता. हा वेळ कुठं तिकडं उधळत. आता बघा ना, संध्याकाळचा वेळ आहे, खेळण्याची वेळ आहे. बघा प्राणी, माकडं वगैरे, आजूबाजूचे पक्षी वगैरे थोडस आनंदानं इकडे तिकडे भरायला मारत असतं. बघा बाहेर, बघा 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 तुम्ही, दिसते तुम्हाला. अर्थात ते आपल्या आपल्या घरच्याकडे येत असतात, मात्र येताना देखील ते खेळत मिळत येतात बघा. खेळण्याचा वेळ आहे हा, आणि हा वेळ आपण मोबाईल समोर घालवतोय. लक्षात घ्या. बर, पहिला मुद्दा आहे करंट अफेअर्स. करंट अफेअर्स कोणते? राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय. बर, बोलता बोलता तुम्ही ते 12th फेल मूवी बघितली असेल. अर्थात लँग्वेजवर एकदा वेगळं बोलू आपण. लँग्वेजवर देखील आपलं वेगळंच लेक्चर लागणार आहे. ठीक आहे. कुठे गेले, काय झालं गायकवाड सर? गायकवाड सर लेफ्ट. बर. सो आय वॉज टॉकिंग. हा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय. आय वॉज टॉकिंग अबाउट लँग्वेज. लँग्वेजवर वेगळं बोलू आपण. मग नॅशनल इम्पॉर्टन्सच्या गोष्टी असतील किंवा आंतरराष्ट्रीय इम्पॉर्टन्सच्या गोष्टी असतील, मग हे बदल जे आहेत, हे कोणकोणते बदल आपल्या जीवनाशी निगडीत असतात, तर आपल्या आजूबाजूला घडणारे सर्व काही बदल आपल्या जीवनाशी निगडीत असतात. मग याच्यावर आपलं कटाक्षानं लक्ष असलं पाहिजे. मग हे लक्ष कुठं कुठं द्यायचं, कसं द्यायचं, याच्याविषयी आपण विचार करू. पहिला मुद्दा काय काय आहे? नॅशनल इम्पॉर्टन्सच्या गोष्टी आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्सच्या गोष्टी सध्या घडत असलेल्या चालू घडामोडी आपण याला म्हणतो मराठीमध्ये. ठीक आहे. हा आपला पहिला मुद्दा होता सिलेबस मधील. ओके, व्हॉट वॉज द नेक्स्ट पॉइंट इन द सिलेबस? सांगा. शॉर्ट मध्ये देतो मी आता आज. CS कम्युनिकेशन स्किल्स अँड काय होतं? IPS इंटरपर्सनल स्किल्स. कोणत्याही, मी त्या दिवशी त्या लेक्चर नंबर 8, मला असं वाटतं 7 किंवा 8 मध्ये सगळ्या गोष्टींचा मी प्रॉपर स्पष्टीकरण दिलेलं आहे. इंटरपर्सनल स्किल्स. अधिकाऱ्याला अनेक वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात समाजातील. ठीक आहे. मग काही समाजातील प्रॉब्लेम असतील, काही पॉलिसी मेकिंग मधले असतील, काही पॉलिसी अंडरस्टँडिंग मधील असतील, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या तऱ्हेचे अनेक प्रॉब्लेम फेस करावे लागतात अधिकाऱ्याला. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये प्रभावी कम्युनिकेशन स्किल्स असले पाहिजे. कम्युनिकेशन नाही नुसतं, कम्युनिकेशनचे स्किल्स. तर या कम्युनिकेशन मध्ये येतं काय काय, प्रत्येक गोष्ट आपण एकदम निक्षून बघणार आहोत. लक्षात घ्या. कम्युनिकेशन मध्ये येतं काय काय, फक्त आपले शब्द असतात का, काय असतं? मग या कम्युनिकेशनच्या स्किल्स मध्ये तुम्हाला अनेक गोष्टी मी शिकवणार आहे. अनेक गोष्टी, खूप मोठा टॉपिक आहे. बघा, याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. काही लोकांना कमी मित्र असतात, काही लोकांना जास्त मित्र असतात, काही लोकांशी लोक 10 मिनिटं बोलतात, काही लोकांशी लोक 2च मिनिटं बोलतात, काही लोकांशी लोक तासन तास बोलतात, काही लोकांचं तासन तास ऐकावंच वाटतं. हे नेमकं कम्युनिकेशन मध्ये आधी येतं काय काय? कम्युनिकेशन बेसिकली 2 प्रकारचं असतं. एक आहे व्हर्बल कम्युनिकेशन, एक आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आणि आपल्याला आपण ज्याला कम्युनिकेशन असं समजतो ते आहे फक्त व्हर्बल, आपण शब्दामध्ये बोलतो ते. आणि ज्याला दुर्लक्षित केलं जातं ते आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. तुमची बोलतानाची मुद्रा काय, तुमच्या चेहऱ्यावर काय भाव आहेत, मनात एक आणि बाहेर एक आहे का, असं असल्यास तुम्हाला समोरच्याला समजतं. तुम्हाला लोक जास्त वेळ ऐकत नाही, 2 मिनिटं ऐकल्यासारखं ऐकत पण नाहीत, 2 मिनिट ऐकल्यासारखं करतात आणि तुमच्याकडून निघून जातात, काहीतरी बहाणा बनवतात. मग कोणाला कॉल येतो, कोण म्हणतं मला थोडंसं बाहेर काम आहे, माझी गाडी उन्हात लावलेली आहे, वगैरे वगैरे. याचा अर्थ यू आर गेटिंग ग्रेट फेल्युअर ऍज अ कम्युनिकेटर. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला कौशल्य असले पाहिजे, नुसतं कम्युनिकेशनच नाही. तर नॉन व्हर्बलचा किती पार्ट असतो आपल्या लाईफमध्ये आणि व्हर्बलचा किती पार्ट असतो, हाऊ टू मेंटेन दिस. आतापासून जर आपल्या या गोष्टी समजल्या तर आपल्या जीवनामध्ये आपण त्याप्रमाणे बदल घडण्याचा नक्की प्रयत्न करू. सक्सेस किती होणार?
दॅट डिपेंड्स अपॉन युअर ऑनेस्ट एफर्ट्स. ठीक आहे. आता ऑनेस्ट एफर्टचा अर्थ काय? मी सिलेबस लिहायला सांगितला, सिलेबस लिहिला नाही. प्रेयर सांगितलं, प्रेयरसाठी मला कोणी सांगितलं नाही. आणि जे लोक खऱ्या अर्थानं सहसा साधारणतः 7वीच्या पुढचे असतील किंवा कोणीही पालक लोक खूपच सिरियस असतील, मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, रेकॉर्डिंग चालू आहे. माझा 2 तासांचा काउन्सिलिंगचा पुण्यातला रेट आहे 3,500 रुपये. मात्र तुम्हाला सगळ्यांना इनिशियल काउन्सिलिंग फ्री मिळेल, बिकॉज यू आर स्टुडंट्स ऑफ आवर स्कूल रादर ना. तुम्हाला पहिलं फर्स्ट वाला जे काही काउन्सिलिंग आहे ते फ्री मिळेल. नेक्स्ट लागेल तर त्याप्रमाणे त्याला चार्जेस पडतील. विलाज नाही, माझ्याकडे टाइम एक्स्ट्रा नाहीये. मात्र पहिलं जे असतं ते 2 तासाचं तुमचं काउन्सिलिंग असतं, त्याला मी इथं पुण्यामध्ये 3,500 रुपये घेतो. मग काउन्सिलिंग वेगवेगळ्या प्रकारचं असतं. लाईफचं काउन्सिलिंग असेल, करिअरचं काउन्सिलिंग असेल, फॅमिली काउन्सिलिंग असेल, प्रॉपर्टी काउन्सिलिंग असेल, इन्व्हेस्टमेंट काउन्सिलिंग असेल. 2 तास घालवायचे तो. बघा, एक डॉक्टर काय करतो, 5 मिनिटाला 400 रुपये घेतो. आणि त्या कम्पॅरिझन मध्ये डॉक्टर फक्त बघा एक छोटासा अवयव, असं याचा अर्थ डॉक्टरचं काम कमी आहे असं मला नाही म्हणायचं. मात्र आपण लाईफ सेटिंग करतोय आणि तरी पण 2 तासाला 3,500 रुपये घेतोय. तेवढ्या वेळा डॉक्टरांचे पेशंट किती होतील? तासाला 10 जरी पकडले तर 2 तासाचे 20 पेशंट किती झाले? 8 ते 10,000 रुपये 2 तासाचे डॉक्टरांचे चार्जेस होतात. तरी पण मी 3,500 चार्ज करतो. मात्र तुम्हाला पहिलं काउन्सिलिंग फ्री असेल, पुण्याला यावं लागेल, त्यासाठी माझा टाइम घ्यावा लागेल. अवेलेबल असेल तर समजा आज फोन केला तर उद्या पण टाइम मिळू शकतो. दॅट डिपेंड्स की माझं बिझी शेड्यूल काय आहे. समजून घ्या, तुम्हाला फ्री असेल. जे लोक खरंच UPSC साठी खूपच असं सिरियस आहेत त्या लोकांनी मला भेटण्याचा प्रयत्न करा. समजलं? कारण तो वैयक्तिक मला काही गोष्टी बघून मला सांगता येईल ते. पण नेमकं तुम्ही UPSC साठी ट्राय केला पाहिजे. अर्थात आता या सगळ्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत, कारण का या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या स्वतःची एक जबाबदार नागरिक म्हणून जडणघडण होणार आहे. तुम्ही बघा, इथून मागचे 8 लेक्चर्स बघा. खऱ्या अर्थानं मग मेनली तुम्हाला टाइम कमी असेल तर 4, 5, 6, 7, 8 कमीत कमी 5 लेक्चर्स बघा. ऑफकोर्स आजचं पण. ठीक आहे. तर याच्यातून तुम्हाला असं दिसेल की तिथून आपण घडू शकतो. ऑल राईट, वेर वर वी? कम्युनिकेशन स्किल्स अँड इंटरपर्सनल स्किल्स. त्याला मराठीमध्ये काय दिलं होतं का रे मराठीमध्ये? डिड आय राईट समथिंग इन मराठी? मराठीमध्ये काहीतरी दिलं होतं का मी त्याला? आहे माझ्याकडे. ओके. त्याला संवाद कौशल्य म्हणतो आपण. कम्युनिकेशन स्किल्स आणि इंटरपर्सनल राईट त्यांनी ट्रान्सलेशन केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला एखादं सिच्युएशन हँडल करायचंय तर तुम्हाला ते व्यक्तिगत काही स्किल्स लागतात. म्हणजे ह्या कम्युनिकेशन स्किलचा सेकंड पार्ट आहे. ते दुसरं नाण्याची दुसरी बाजू आहे इंटरपर्सनल स्किल्स. व्यक्तींशी संवाद कसा साधायचा, हार्ट टू हार्ट कॉन्टॅक्ट कसा करायचा, कसं कनेक्ट व्हायचं समाजाशी, त्या सगळ्या गोष्टींच्या इंटरपर्सनल स्किल्स मध्ये येतात. तिसरी गोष्ट याच्यामध्ये तुमचं होतं, व्हॉट वॉज दॅट? अरे सॉरी, कुठे गेलो आपण? ओ, मिक्स झालं. काय अडचण नाही. हा पेपर 2 चा पॉईंट आलाय. असू द्या, त्या निमित्तानं बोललो गेलो. सेकंड पॉईंट कोणता होता रे आपला? प्रिलिमिनरी मध्ये पेपर 1 चा सेकंड पॉईंट कोणता होता? सॉरी, असू द्या, त्या निमित्तानं झालं बोलणं, असू द्या, डायव्हर्जन झालं. सेकंड पॉईंट कोणता होता आपला? हिस्ट्री. कोणता होता रे? हिस्ट्री. इंडिया अँड द वर्ल्ड. नेमकं बाबा रे, हे जग निर्माण कसं झालं? किती हजार वर्षापूर्वी का किती करोड वर्षापूर्वी? का कितीशे करोड वर्षांपूर्वी? कधी निर्माण झालं? मग हे युनिव्हर्स कधी तयार झालं? युनिव्हर्स हे त्यामध्ये आणखी मग जगाची निर्मिती कधी झाली? विश्वाची निर्मिती कधी झाली? जगाची निर्मिती कधी झाली? समजलं? मग त्या जगाच्या निर्मितीमधून वेगवेगळे खंड कसे अस्तित्वात आले? हे खंड पहिले असेच होते का? मग त्यातून विश्वाच्या निर्मिती तुमच्या अर्थात विश्वाच्या निर्मितीनंतर मग पृथ्वीची निर्मिती आहे. युनिव्हर्स नंतर मग काय अर्थ आहे?
मग अर्थ नंतर मग जीवन आहे. मग जीवन तयार कधी झालं? मग खंड कधी तयार झाले? वेगवेगळ्या खंडांचा शोध कधी कधी लागला? एकदम शांततेनं, फ्रॉम व्हेरी मच बेसिक्स. आपण आपली उत्पत्तीच कशी झाली? मग इतिहासामध्ये काय काय आपल्याला लिहायला होतं का? वर्ड्स होते का? ते लक्षात ठेवायचे का? पेपरचा शोध कधी लागला, काय लागला, हे सगळं आपण जगाचा इतिहास प्रॉपर एक एन्जॉयमेंट म्हणून ग्रास केला पाहिजे. बघा, सिलेबस हा नेहमीच एन्जॉयमेंट म्हणून ग्रास केला पाहिजे आणि त्याला आपल्याला व्यक्त करता आलं पाहिजे. एक्झामसाठी कधीच पाठांतर, कधीच अभ्यास करायचा नाही. बघू आपण पुढच्या सत्रांमध्ये. ओके, व्हॉट इज थर्ड पॉइंट? बर, त्याच्यामध्ये काय होतं आपलं? मेन पॉइंट होते इंडियन नॅशनल मुवमेंट. हा, आणि काय होतं? आर्ट अँड कल्चर. सांगा रे मला. आणि काय होतं? सांगा. हा, एन्शियंट इंडिया. एन्शियंट इंडिया, मेडिवल इंडिया आणि मॉडर्न इंडिया. आता जगाच्या इतिहासामध्ये आपल्याला, सॉरी, वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये आपल्याला, आता वर्ल्ड मध्ये काय काय आलं? सर्व देश आले. मग त्या देशांविषयीचं आवश्यक तेवढा भाग आपल्याला माहिती असला पाहिजे हिस्ट्रीचा. उत्पत्ती कशी झाली, त्याचं वातावरण कसं होतं, लोक कशी होती, काय 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 त्यांच्यामध्ये बदल झाले, कसे कसे बदल झाले, त्या ठिकाणी परिस्थिती काय होती, कोणत्या परिस्थितीमध्ये काय बदल तिथल्या लोकांनी घडवले, हे सगळं. तिथं कोणत्या कोणत्या चळवळी झाल्या, कोणते कोणते उठाव झाले, मग आफ्रिका असेल किंवा अमेरिका असेल किंवा ब्राझील असेल, या वेगवेगळ्या, रशिया असेल, चीन असेल, चायना म्हणतो आपण त्याला. मग तिथलं कल्चर काय होतं, मग लोकांमध्ये सुधारणा कशी कशी झाली, तिथलं डेव्हलपमेंट कसं झालं, ह्या सगळा आपल्याला भाग कुठं बघायचा आहे? वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये बघायचा आहे. ठीक आहे. बर, पुढचा कोणता काय होता आपला? आता हिस्ट्री झालं की पुढचा कोणता येतो सहसा आपला? हिस्ट्रीचा कोणता सब्जेक्ट येतो? जिओग्राफी. अर्थात जिओग्राफी मी तुम्हाला खूप वेगळ्या अर्थात दोन्ही दोन्ही सब्जेक्ट आपण प्रॅक्टिकली शिकणार आहोत. दोन्ही म्हणण्यापेक्षा ऑलमोस्ट सगळे सब्जेक्ट. आजच मी शिक्षकांशी संवाद या सदरामध्ये बोलताना सांगितलं होतं आणि तोच उच्चार मी या ठिकाणी केलाय. शंभू बाकडे कोण आहे रे? शंभू. पालकांचं नाव आहे की मुलाचं नाव आहे? श्रेया. श्रेया आहे. हा हा, काय काय बोलते का तुम्हाला? हा, कोड दिसत नाही. तिकडचं अच्छा. लिहिलेलं आहे ना ते दिसत नाही, ते नाही का आता जी बरं बरं, दिसलं का आता? हा हा हा, जिओग्राफी, सॉरी सॉरी. हा, ओके. बर, जिओग्राफी मध्ये काय सांगणार आहे मला? काय होतं आपलं? बघा, फिजिकल जिओग्राफी, आणि काय होतं? वर्ल्ड. सांगा लवकर. सोशल जिओग्राफी, ऑफकोर्स जिओग्राफी ऑफ वर्ल्ड अँड इंडिया. व्हेरी गुड, बरोबर आहे तुझं. जिओग्राफी ऑफ वर्ल्ड अँड, इथं आपण म्हणू जिओग्राफी बोथ म्हणू आपण. हा, वर्ल्ड जिओग्राफी ॲज वेल ॲज इंडियन जिओग्राफी. ठीक आहे, जिओग्राफी ऑफ इंडिया. बर, सोशल जिओग्राफी आणि इकॉनॉमिक जिओग्राफी. पहिले 3 मुद्दे. सो हाऊ मेनी पॉइंट्स आर देअर इन आवर प्रिलिम्स सिलेबस? किती पॉइंट्स होते रे? 1 2 3 4 5 6 7 आणि 8 पॉइंट्स होते ना? बरोबर आहे का? 8 पॉइंट्स होते ना? एम आय राईट? येस.
आता 8 मधील these आर द 1 सेकंड ना, याला थोडस, हा दिसतंय का बोर्ड क्लिअर? बोर्ड दिसतोय का? सो हे मोठामोठी हे 3 पॉइंट्स आहेत. ठीक आहे. पहिला करंट अफेअर्स, नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्सचे करंट अफेअर्स. दुसरा मुद्दा आपला हिस्ट्रीचा, वर्ल्ड हिस्ट्री आणि इंडियन हिस्ट्री. त्याच्यामधला इंडियन हिस्ट्री मधला मुख्य मुद्दे आहेत. इंडियन नॅशनल मुवमेंट आहे, एन्शियंट इंडिया, मिडिवल इंडिया आणि मॉडर्न इंडिया. हे 3 टप्प्यात आपल्याला इंडियन हिस्ट्री अभ्यासायची आहे. नंतर मग आपल्याला वर्ल्ड जिओग्राफी आणि नॅशनल इंडियन जिओग्राफी. याच्यामध्ये मग तुमचं काय काय 3 प्रकार जिओग्राफी. फिजिकल जिओग्राफी. फिजिकल जिओग्राफीचा अर्थ काय? काय समजतो फिजिकल जिओग्राफी? नद्या कुठं आहेत, कुठं मोठमोठे पर्वत आहेत, कुठं डोंगर आहेत, कुठं मोठे मोठे जंगल आहेत, कुठं समुद्र आहे, याला म्हणतो आपण फिजिकल जिओग्राफी. दुसरं कोणतं आहे? सोशल जिओग्राफी. याच्यामध्ये सोसायटी कशी कशी कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे सोसायटी आहे, किंवा कोणकोणत्या प्रकारचं जीव कोणत्या ठिकाणी सापडतात. वेगवेगळे प्राणी वनस्पती. आता प्राणी वनस्पती हे ऍक्च्युली फिजिकल जिओग्राफी मध्ये येतात. सोसायटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक वेगवेगळ्या ठिकाणी कसं कसं कोणत्या कोणत्या ठिकाणी आपल्या पृथ्वीवर वसाहत केलेली त्या लोकांनी, तर त्याचा अभ्यास तुमच्या सोशल जिओग्राफी मध्ये येतो. तिथलं कल्चर काय राहिलं, तिथलं कल्चर तसं का आहे, तिथल्या कंडिशन्स, वेदर कंडिशन्स काय आहे, तिथलं राहण्याचं लोकांचं पद्धती कशा आहेत, खाण्याच्या पद्धती कशा आहेत, ह्या कशामध्ये येतात तुमच्या सोशल जिओग्राफी मध्ये. मग इकॉनॉमिक जिओग्राफी मध्ये काय? तिथं संसाधनं कोणती आहेत, व्हॉट आर द सोर्सेस, त्या सगळ्या गोष्टी आपण इकॉनॉमिक जिओग्राफी मध्ये बोलतो आपण. आर्थिक भूगोल. फाईन. सो नेक्स्ट पॉइंट कोणता होता आपला रे? नेक्स्ट पॉइंट कोणता होता? व्हॉट वॉज द नेक्स्ट पॉइंट? पॉलिटी अँड गव्हर्नन्स. इंडियन होता, ऑफकोर्स हे इंडियन असेल है ना. इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स. सो तुम्हाला काही गोष्टी समजल्या असतील की हाऊ आर वी गोइंग टू हेड. आता या सगळ्या गोष्टींची आपला प्रॉपर चर्चा करूनच पुढे जायचंय. आज आपला अंडरस्टँडिंग सिलेबस मध्ये तर हा मुद्दा आपण क्लिअर करतोय. आणि 4च पॉइंट मी आज घेतलेले आहेत. किती? 4च पॉइंट. कोणते कोणते? त्यामधला प्री मधील फर्स्ट पेपर जो 200 मार्क्सचा असतो, त्याच्यामधील सिलेबस मधील फक्त पहिले 4 पॉइंट आपण कन्सिडर केलेले आहेत. करंट अफेअर्स मध्ये नॅशनल अँड इंटरनॅशनल लेवल इम्पॉर्टन्सचे जे काही गोष्टी आहेत ते आहेत आपल्याला. नंतर हिस्ट्री आहे, दोन्ही आहे, वर्ल्ड आणि इंडियन हिस्ट्री, ते मुद्दे बघितले. जिओग्राफी बघितली. आणि 4th पॉइंट आहे पॉलिटिकल, इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स. भारतीय राज्य प्रशासन म्हणून आपण त्याला, भारतीय राज्यघटना आणि प्रशासन. मराठीमध्ये काय? पॉलिटी, राज्यघटनाच का सर? पॉलिटीला काय म्हणतो? बरोबर ना. भारतीय राज्यघटना आणि भारतीय प्रशासन. त्याच्यामध्ये काय? इंडियन पॉलिटी. आता पॉलिटी म्हणजे फक्त राज्यघटना नाही, पॉलिटी म्हणजे पूर्ण राज्यशास्त्र म्हणता येईल त्याला. राज्य कसं चालतं, हे राज्य चालतं कसं, दॅट इज पॉलिटी. ठीक आहे. पॉलिटिकल सायन्स. तो याच्यामध्ये तुम्हाला मुद्दे दिले होते मी. काय काय होते? इंडियन कॉन्स्टिट्यूशन असेल, किंवा पॉलिटिकल सिस्टम इन इंडिया, किती पार्टीज आहेत, पार्टी काय असतं, किंवा इलेक्शन कसे 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 होतात, या सगळ्या पॉलिटिकल सिस्टम मध्ये येतं. देन तुमचा पंचायती राज आपण बघितलं होतं, याच्यामध्ये पब्लिक पॉलिसी, या गोष्टी आपण बघितल्या. कोणत्या कोणत्या सांगा मला. पहिला मुद्दा इंडियन पॉलिटी आणि गव्हर्नन्स मध्ये. इंडियन पॉलिटी आणि गव्हर्नन्स मध्ये सांगा फर्स्ट पॉइंट काय? इंडियन कॉन्स्टिट्यूशन और कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. इंडियन कॉन्स्टिट्यूशन,
पॉलिटिकल सिस्टम, पॉलिटिकल सिस्टम ऑफ इन इंडिया. पुढचं आहे तुमचं पंचायत राज. आणि पुढचा पॉइंट आहे पॉलिसीज. पॉलिसीज पॉलिसीला वेगळ्या प्रकारे पब्लिक पॉलिसी म्हणून याला. पॉलिसीज ठीक आहे, फाईन. आणि कोणाचे अधिकार काय आहेत, अधिकार क्षेत्र, राईट्स इश्यूज. ठीक आहे. इंडियन पॉलिटी आणि गव्हर्नन्स मध्ये दिसतंय का बघा, हे चारच मुद्दे लक्षात घ्या. आणि आता मात्र सगळ्यांनी सिलेबस लावा. आणि किती लोक आहेत, मला असं वाटतं 28 लोक आहेत. यू आर ओनली 28 पीपल. 28 पण नसतील, किंवा एका ठिकाणी जास्त लोक असतील बसलेले, 3, 4, 5, तर त्या प्रकारे 30-35 लोक असतील. प्रत्येकानं ग्रुपला चालतंय, ग्रुपला फोटो पाठवा मला. प्रेयरचे मुद्दे, सिलेबस आणि प्रेयरचे मुद्दे. जे लोक पाठवणार नाहीत त्यांना उद्या मी लेक्चरला बसवू देणार नाही. ज्यांना असं वाटतंय की या लेक्चरमध्ये एवढं काही महत्वाचं नाही, येऊ नका. अजिबात तुमची गरज नाही, काहीच गरज नाही. जर तुम्हाला या गोष्टींचं महत्व समजत नाही, तुम्ही येता कशाला, येऊच नका. अरे एवढं स्लो असतं का? हो, तुम्ही फास्ट शिका, काय अडचण नाही. युट्यूबला भरपूर नॉलेज आहे. फास्ट एकदम व्यवस्थित शिका. 2 दिवसामध्ये IAS बना, काहीच अडचण नाही. हा, आम्ही उलट तुम्हाला कोणत्याही कुठेही असाल तर तुम्हाला बोलवून सत्कार करून पाठवून देऊ. ऑल राईट. सो हे मुद्दे लक्षात घ्या. पुढचा मुद्दा याला धरूनच होईल. ऑफकोर्स पहिला आपला सिलेबस कव्हर करावा लागेल. मी तुम्हाला सांगितलं, सुव्यवस्थितपणे आपण सिलेबस अगोदर ग्रास करून घेऊ आणि नंतर मग हे मुद्दे एक एक करून हाताळू. फाईन. आता याच्यामध्ये मला पुढचे मुद्दे तुम्हाला मी बहुतेक ग्रुपला पाठवेल की पुढच्या येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला काय काय मुद्दे घ्यायचे. त्यातला एक मुद्दा आज लक्षात होता. कोणता? एक तर लँग्वेज प्रोफिशियन्सी आणि IASच्या पॉवर्स ऑफ IAS. आणि वाय शुड आय ट्राय टू बिकम अन IAS ऑफिसर. मला का बनलं पाहिजे, का दुसरं काहीतरी केलं पाहिजे, माझ्यामधली मी आवड कशी ओळखायची. तर या देखील गोष्टी आपण साइड बाय साइड घेत चालू. ऑल राईट. सो विथ दिस शॅल वी ट्राय टू हॅव. बरं मला सांगा, टीचर्स पैकी कोणतरी सांगा मला, 6चा टाइम ओके का 5:30ला घ्यायचं? 5:30 जर घेतलं तर आपला 1.5 तास मिळू शकतो का? 6 to 7 ओके? टीचर्स पैकी कोणतरी मला सांगा.